मागील आठवड्याभर जर आपण पाहिलं तर पश्चिम विदर्भामध्ये संततधार पावसाने लावलेली होती, परंतु आता मागील 3 दिवसांपासून सध्या आपल्याला पाऊस थांबलेला दिसतो। त्यामुळे वातावरण जे आहे ते निवळलेलं आहे। दुसरीकडे तापमानात देखील वाढ झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, मी सध्या अमरावती शहरामध्ये आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो पाऊस थांबलेला आहे। त्यामुळे दुसरीकडे ऊन जे आहे ते तापायला आता सुरुवात झालेली आहे। शेतीच्या कामाला जो आहे तो त्या पार्श्वभूमीवर वेग आलेला आहे। संततधार पाऊस संपूर्ण सुरू होता, रिमझिम पाऊस सुरू होता। त्यामुळे शेतीचे कामं जे आहेत ते अक्षरशः रखडलेली होती। शेतीमध्ये जर आपण पाहिलं तर पिकांतर्गत मशागतीचे कामं शेतकरी जे आहेत ते ऑगस्ट महिन्यामध्ये करत असतात, परंतु पाऊस सुरू असल्याने कामे रखडली होती। पुन्हा एकदा आता ऊन तापायला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। 3 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात जो आहे तो पाऊस थांबलेला आहे। त्यामुळे शेतीच्या कामाला वेग आलेला आहे। दुसरीकडे अमरावतीकर देखील आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडत असल्याचं दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो ऊन जे आहे ते तापायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी तापमानात जी आहे ती किंचित वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पाऊस थांबल्यानंतर उन्हामध्ये जो कडाका जो आहे तो कडाका सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। ऊन जे आहे ते अमरावतीकरांना आता पाहायला मिळत आहे। 7 दिवस सुरू असलेला पाऊस जो आहे तो अखेर थांबलेला आहे। त्यानंतर आता वातावरणात बदल झालेले आहे। त्यामुळे शेतीच्या कामाला जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या वतीनं मशागत करण्यासाठी जी आहे ते जोर धरलेला आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।